नमस्कार, वेलकम, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे येणारे एक्झाम आता 8 डिसेंबरला आहे आणि यासाठी जे हॉल तिकीट आहे ते 2 डिसेंबर पर्यंत येणार होते आणि ते आलेले आहेत. अशा प्रकारे आपण हॉल तिकीट डाउनलोड करू शकता राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या वेबसाईटवरती. आपल्याला ही जी लिंक या ठिकाणी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे. आपण त्या ठिकाणी क्लिक केलं तर आपल्याला अशा पद्धतीचं पुढे जे ऑप्शन येणार त्याच्यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल याच्यामध्ये आपण आलं डाउनलोड ऍडमिट कार्ड क्लास 9th आणि 6th साठी. याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशन आयडी जो आपल्या फॉर्म भरल्यानंतर त्यामध्ये आलेला आहे आपल्याकडे डेट ऑफ बर्थ या ठिकाणी जो इमेज कोड दिलेला आहे तो इथं टाईप करायचा आणि डाउनलोड करायचं ऍडमिट कार्ड. जे डाउनलोड ऍडमिट कार्ड होणार आहे त्याची प्रिंटआउट मारून घ्या आणि त्याच्यावरती फोटो आहे आणि त्याच्यामध्ये ऍड्रेस आलेला आहे. त्याच्यामध्ये पुणे सेंटर ज्यांनी घेतले होतं त्या सर्वांना पुणे सेंटर हे ऑलरेडी मिळालेलंच होतं. हे आपल्याला फिक्स अगोदर समजलेलं होतं. आता पुणेमध्ये जे सेंटर आलेले ते बरीच गर्दी असल्यामुळे तुम्हाला 3 सेंटर आलेले आहेत. त्याच्यामध्ये तळेगाव आलेलं आहे, आर्मी पब्लिक स्कूल आलेलं आहे, कोणाला पिंपरी चिंचवड या ठिकाणचं काहीतरी आलेलं आहे. असे 3 लोकेशन त्या ठिकाणी दिसत आहेत बरेचशा मुलांना आलेले. तो त्याच्यामध्ये आपल्याला कोणतं जवळचं आहे आपण मॅप टाकून पाहू शकता. पूर्ण महाराष्ट्रामधून पालक या परीक्षेसाठी इथे येणार आहेत आणि त्या परीक्षेला आमच्याही क्लासमधून बरेचसे विद्यार्थी ते येत असतात. आपणही त्या मुलांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहे. तो सर्वांना या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलसाठी खूप शुभेच्छा. जे विद्यार्थी पालक यासाठी तयारी करत आहेत आणि जे ऍडमिट कार्ड आपण डाउनलोड करू त्याची प्रिंटआउट मारून ठेवा जवळ 2 त्याच्या प्रिंटआउट असू द्या आपल्यापाशी. त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये बॉल पेन आणि किंवा ब्लॅक किंवा ब्ल्यू बॉल पेन असे 2 बॉल पेन आपल्या शेजारी आपल्या जवळ असणं महत्वाचं जे गोल करताना आपल्याला लागणार आहे. ह्या महत्वाच्या गोष्टी होत्या आणि राष्ट्रीय मिलिटरी स्कूलसाठी आपले विद्यार्थी तयार करत आहेत. आपल्या मॉक टेस्ट मुलं सोडवत आहेत आणि यामधून जे डिफेन्स मधले पालक आहेत त्यांना जरा जास्त जागा आहे. बाबा जे नॉन डिफेन्स आहेत त्यांनाही त्यामध्ये जागा आहे पण त्या कमी जागा असतो. तो एक प्रयत्न म्हणून एक चांगली किंवा एक चांगल्या क्वालिटीची ही एक्झाम राहते राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची. तर आपण द्यायला काय हरकत नाहीये. सगळ्यांनी ज्यांना आता चान्स होते त्यांनी भरलेले आहेत पण ज्यांना भविष्यामध्ये चान्स असतात 10 ते 12 वयामध्ये त्यांनाही चान्स देता येईल. त्याचा फॉर्म कसा भरायचा कधी येतात त्याच्याबद्दल आपले पाठीमागचे व्हिडिओ याच्यावरती आहेत. तशा प्रकारे राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा हा हॉल तिकीट आपण डाउनलोड करू शकता आणि भेटूया आपण राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा जो पेपर आहे त्या दिवशी आपण पुणे सेंटरला त्या ठिकाणी येणार आहे आणि सर्व विद्यार्थ्यांची आपली तर भेट होऊ शकते. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.